आहे का कोणी ऑनलाईन? नमस्कार महाराष्ट्र. या मेन मुद्दा सांगतो तुम्हाला आज शिक्षणाचा. आता काल निकाल लागला 10वीच्या लेकराईचा. बिगर अभ्यास करायचे सरकारनं पास केले. काही अभ्यास परीक्षा न घेता, त्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी न करता, तर हे सरकारले कितपत योग्य आहे हे पहा ना जरा. आपण विचार करा. काऊन की जे डिग्रीवाले आहेत तेच तर घरी बसेला, ज्याच्यापाशी ओरिजिनल आहेत, प्रॅक्टिकल आहेत, त्याईले तर सरकार नोकरीवर लावून नाही राहिलं. तर आपल्याला जे फुकटात पास झाले याईले कधी लावील? शिक्षण आले म्हणजे निरा बाजार करून टाकला शिक्षणाचा. जे प्रायव्हेट आहेत सेक्टर ते स्ट्रिक आहेत. जे आपले सरकारी आहेत तर ती खिचडीशिवाय दुसरं काही भेटूनच नाही राहिलं. खिचडी भेटते आणि पुस्तकं भेटतात, सालचा एक ड्रेस भेटते, बस एवढं. याच्यावर तर काही त्याच्यात भेटलं नाही. अभ्यास तर काही शिकवला नाही जास्त. आता आम्ही होतो त्या टाईमले होतं बा त्याच्यात. आता तर काहीच नाही राहिलं. तर हे सरकार काय लोकायले निरा चिवत्या समजून राहिलं. जनतेले निरा थर्ड क्लास. की यायले असं वाटते की हे शिकलेच नाहीत पाहिजात. काऊन की तुम्ही जर शिकले नाही तर यायचं पोट भरील. तुम्ही जर शिकले तर यायचं पोट भरील कसं काय? सगळेजण शिकले आणि सुशिक्षित झाले आणि पुढे गेले तर हे का कामाला जातील का? खुरपा घेऊन निघायला जातील का गरीब जनतेसारखं? हा एक मोठा मुद्दा आहे. दुसरं पहा, आपण आजपर्यंत कायसाठी भांडलो? फक्त बस अन्न वस्त्र निवारा. आम्हाला घरकुल द्या, आम्हाला अन्न, आम्हाला कंट्रोल द्या, फुकटाचं 2 रुपये किलोचं, आणि आम्हाला बस कपडे द्या. आपण कधी शिक्षणासाठी भांडलोच नाही. या जरा. तर शिक्षण म्हणजे यायले का सोपं वाटते का? हे विचार करा. या गोष्टीवर लय मोठा विचार करायसारखी गोष्ट आहे की हे सरकार निरा चिवत्या समजून राहिलं आपल्याला. हे काहीच करून नाही राहिलं शिक्षणाच्या बाबतीत. सारे पैसे निरा यायच्या स्वतःसाठीच खर्च होऊन राहिले. प्रायव्हेट सेक्टरले ब्रँड देऊन लगे त्याईले ते पैसे देऊन राहिले करोडो रुपये. पण ज्या शाळा आपल्या आहेत त्याईले काही देऊन नाहीत राहिले. तुम्ही फक्त पुढे पाठवा. पुढे पाठवा तुम्ही. मी तुमचा आवाज उचलतो फक्त. याच्यात माया काहीच घेणं देणं नाही. म्हणजे माया हे काही नाही आहे. फक्त मी तुमचा एक आवाज अतिरून काहीतरी करायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त पुढे पाठवत जा. हे सरकार निरा आपल्याला चिवत्या समजून राहिलं. आपल्याला निरा 2 रुपये किलोच्या अनाजावर लटकून राहिलं की तुम्ही तती त्याच लाईनीत राहा. शिक्षणाच्या लाईनीत नको लागू. तुम्ही खा फक्त, राहा आणि जगा आणि आम्हाला मत द्या. आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही पुढे पाठवतोच. आमदाराचे पोरगा आमदारच होईल, त्याचा खासदार. हे एक अजून मोठी गोष्ट नाही. तर पहा तुम्ही, अनुभव घ्या. जो मास्तर आहे त्याचा पोरगा मास्तर झालं पाहिजे असं वाटते. जो डॉक्टर आहे त्याचा पोरगा डॉक्टर झालं पाहिजे असं वाटते. त्याला इंजिनियरचा पोरगा इंजिनियर झालं पाहिजे त्याच्या बापाला असं वाटते. अरे मग शेतकऱ्याला गरीबाला नाही वाटत का काही झालं पाहिजे? पण त्याला यायले मैदान हे जर सारे शिकले सवरले पुढे गेले तर आपल्याला मत कोण देईल? आपण कुठे कामाला जाता का? हा लय मोठा मुद्दा. मला सांगा, माणूस निरा या 2 रुपये किलो अनाजासाठी नको लढू. निरा खाऊन किती खायला काहीच नाही लागत. शिक्षणाचा खाया अशी काही मतलब नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरनं याच्यावर दिवस काढले का? याच्यावर पावर, मिसळ पावर. तरी डिग्र्या घेतल्या, शिक्षण घेतलं. त्याचे स्वतःचं पोरगं वारलं तरी ते स्वतः ज्या दिवशी पोरगं वारलं त्याचं त्या दिवशी ते लंडनला जायची हे होती त्याचं, तरी गेले. आपण तर त्याच्या मायाला निराबस त्या कंट्रोलपाशीच लटकलो. आता काल निकाल लागले 10वीचे. पाच निकालमध्ये 95% लेकरं पास झाले. बिगर काही पेपर न देता, शिक्षण बुद्धिमत्ताची चाचणी न घेता. अरे यायले आता जर दिमागात चालून नेत राहिले तर पुढे जाती नोकरीवर लागल्यावर काय चालतील? हा एक मोठा प्रश्न आहे. अजून दुसरं पहा की हे सरकार जती नाही खर्च करायचं तती करून राहिलं. आपल्या जिल्हा परिषद सारा वसान पडून राहिला. गरीबाले शिक्षणाची काही सोय नाही आहे. साऱ्याचे लेकरं कुठे आहेत? जे पैशावाले शाळा ज्या तती आहेत त्याच्यात आहे.
आणि प्रायव्हेट शाळेला ग्रँट देऊन राहिलं, त्याला करोड रुपये द्यायला पैसे आहे द्यायच्यापाशी, पण जिल्हा परिषद शाळेला मास्तर लावायला तरी सुखसुविधा लावायला याले पैसे नाही आहेत. आणि मग सरकार देश चालला कुकडे, तुम्ही बसले कासाठी? म्हणजे यायचं म्हणणं काय नेमकं ते तरी सांगा म्हणा. तुम्हाला जर आम्हाला समजा जर शिक्षण आमचा टॅक्स घेऊन जर आम्हाला शिक्षण देणं नसेल, कोणती सुविधा देणं नसेल, कोणत्या योजना आम्हाला गरीबाला देणं नसतील, तर तुम्ही एक काम करणार, त्या शाळा आम्हाला ढोरं बांधायला तरी द्या. आम्ही ढोरं बांधतो त्याच्यात, मग काही माणसं राहून फायदा आहे का? तुम्ही राज्य माणसावर करून राहिले का जनावरांवर करून राहिले हे सांगा म्हणा. तुम्हाला का निरा आम्ही असे बस ते एवढंच वाटते का की हे आजपर्यंत आले पाहिजेत आणि काहीतरी यायनी आम्हाला मत दिलं पाहिजे आणि आमच्याच पिढ्या पुढे गेल्या पाहिजेत? याच्यासाठीच राजेशाही बंद केली का? याच्यासाठीच एवढं मोठं संविधान लिहिलं का? घटना लिहिल्या का? याच्यासाठी राजेशाही खलास झाली का? याच्यासाठी खलास केली का आपण? जे खलास झाली ते मग याच्यापेक्षा राजेशाही बरी होती. एवढं मोठं भारत विश्वविजेता, भारतातलं सगळ्यात मोठं विश्वविद्यालय तक्षशिला, ते जर खलास करून जर समजा शिक्षणाचा पुरा बोजबारा वाजवला, पिढ्यानपिढ्या यायचं चालू आहे, यायचीच पोई शकणं चालू आहे, तर मग हे काय चालू का आहे? सामान्य जनता कुठे लटकून राहिली? सगळ्यात मेन मुद्दा तर ज्या घरातल्या जे स्त्री शक्ती आहे ना, याईने विचार करायला पाहिजे. ते निरा नाटकं पाहून आणि त्याच्यावर त्या यूट्यूबवर रेसिप्या पाहून भारत पुढे, आपलं लेकरं पुढे नाही जात. त्याला चांगलं खाऊ घालून, त्याला चांगलं खाऊ घातल्यापेक्षा चांगलं ज्ञान सांगा. त्याला महाभारत सांगा, रामायण सांगा, त्याला जे विक्रमादित्य सांगा, चंद्रगुप्त मौर्य सांगा, अशोक सम्राट सांगा, हे सांगा ना. नाही ते नाही सांगतील ते. त्याला हे कसं बनवा लागते आणि हे काय खा लागते, आज नवीन काय आहे? अरे का सारे दिवस खायात गमावसाल तर काही जगण्यात काही अर्थ आहे का? खाऊन जगून तर जनावर बी जगतात. आपण माणसं आहो ना, माणसाच्या जन्मात यायला आहो ना आपण. आम्हाला आमचा बाप म्हणे शिका रे, तर आम्ही त्याने शिकलो नाही. पण तुम्ही याच्यावर जनतेनं तरी विचार करा. तुम्ही तरी, आम्ही नाही शिकलो पण आजची याच्या पुढची जे पिढी आहे ना, याच्यासाठी तरी काहीतरी करा. यायले पुढे जासाठी जरा भांडा, बोलत नसाल तर काहीतरी करा. एवढं मोठं बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, याच्यासाठी नाही सांगितलं. नाही तर मग ते माहीत आहे का, आमच्यासारखे होतील सारे असे जंगली, शिकले नाही की सारेले ढोरं वासरे चारले, तर मग तुम्ही अतिच राहायचाल आणि नेते अजून मजा मारतील. हे याच्यात कोणीच भांडत नाही, शिक्षणासाठी कोणीच भांडत नाही. हे या लॉकडाऊनमध्ये आता जर कोरोना काळात जर कोणी तुम्हाला जर वाटत असेल की कोरोना आहे आणि कोरोनात कोणी काही केलं नाही, कसं काय लेकरं शिकवा, तर त्या हिवरे बाजारचे सरपंच आहेत पोपटराव पवार म्हणून. एकही शाळा निरंतर चालू ठेवून एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे त्या गावात. ते सरपंचानं जिम्मेदारी घेतली होती तेवढी. आपल्या हाती तर यायला सुचत नाही की इकून पैसे खाऊ का तिकून पैसे खाऊ का, काय करू काय नाही. ते नाल्या गेल्या तर सोळा, शिक्षण बी नाही, नाल्या नुल्या बी नाही. मग हे काय चालू का आहे? हे करतात काय जसं नेमकं? मग नाल्या नुल्या शिक्षणात जे मेन आहे ते जाणं आम्हाला नाही पाहिजे ना. मी ज्या टाईमले बोललो होतो एका जागी की विकास फक्त नाल्याईनं या रस्त्याईनं यानं विकास नाही होत. विकास जर करायचा असेल तर शिक्षणावर बी भर पाहिजे, तुमच्या शरीर संपत्तीवर बी भर पाहिजे, जिम पाहिजात, शाळा पाहिजात, आखाडे पाहिजात, ह्या गोष्टी पाहिजात. हे नाही ज्या एका जागी भाषण ज्या म्हणजे दिलं तर त्या टाईमले आपला त्या टाईमले हाच मुद्दा होता आणि आजही हाच मुद्दा आहे. विकास या गोष्टीनं होत नाही हे सोडून द्या तुम्ही की विकास याच गोष्टीनं होते म्हणून की आपल्याला नाला झाला, हे झाली, आपल्या घरापासूनचा रोड झाला की झालं. तुम्ही जर हा विकास करसाल तर तुमच्या अजून जेवढ्या पिढ्या गेल्या आपल्या तेवढ्या पिढ्या अजून गुलामगिरीत जातील. 150 वर्षापासून आपण 13व्या शतकापासून गुलामगिरीतच आहोत, अजून बी गुलामगिरीतच आहोत. त्यापासून शिक्षण व्यवस्थेत काही सुधारणा झाली नाही. उलट जे आपल्या जगाचं शिक्षण होतं, जे बाहेर देशातले येऊन शिकून जात त्या विश्वविद्यालय ते याईनं खलास करून टाकले परकी आक्रमण करू. मग हे जर सरकारले एवढं हे समजून नाही राहिलं, ते मीडियावाले त्या गावात जाऊन हे नाही दाखवून राहिले की त्याईनं कसं न्यूज केली, त्याईनं कसं लेकराचं जसं नियोजन केलं, हे नाही दाखवून राहिले. ते दाखवून राहिले का मोदीचं अति पोस्टर, हे लस फुकटात घ्या, ते हे घ्या, ह्या मंत्र्याला याले आमदार याले पेन्शन दिलं, त्याला नोकरीवाल्याला काढलं. अरे हे अशानं थोडी देश चालणार आहे. देश काय ना चालणार आहे? लेकरं जर सध्याची भावी पिढी जर शिकली तर हे पुढे काहीतरी संघटित झाली, येईनं संघर्ष केला तर असा चालील. अशानं यायच्या ज्यानं अशानं चालणार आहे का? तुम्हाला जर हे पटलं तर तुम्ही पुढच्यापर्यंत पाठवा, आपण पाहू याच्यावर अजून काय होते तर करू.
त्याच्याशिवाय काय कोणीतरी बोलल्याशिवाय तुम्ही प्रश्न उचलल्याशिवाय हे ऐकत नाही, सरकार कोणतीच ऐकत नाही. हे लक्षात, तुम्ही जर बिगर लढ्याचं माय दूध नाही पाजत तर हे सरकारकडून आपल्याला देईल बिगर आवाज उचल्याचं. यायचं तर बरंच आहे, कोणी बोललं नाही की येऊ द्या, आमची पोष एकतेच आहे, तुम्ही मरताच आहे. पहा, याच्यावर तुम्हाला काय वाटते प्रतिक्रिया द्या. तुम्ही विचार करा जरासा, की असं मी सांगतो म्हणून नाही, की खरंच ह्या गोष्टीवर विचार करा की जे शिकेल सवरेल डिग्र्यावाले आहेत ते घरी बसायला आहेत. आपले लेकरं, सध्याचे लेकरं जे बिगर परीक्षा द्यायचे, बिगर बुद्धिमत्तेचा विकास व्हायचे, पास झाले, हे पुढे जाऊन काय करतील भविष्यात. आणि मग आपल्यासारखंच यायचं होईल की हे घरी बसा, एखादा धंदा करा, नाही तर मग ढोरं चारा, बकऱ्या चारा, वावरवा. अरे मग हेच जर पुढे गेलं, आपण अतिच राहू आणि हे यायच्या पिढ्यान पिढ्या पुढे जातील. हे मस्त काम आहे. या गोष्टीचा खरंच जनतेने विचार केला पाहिजे. आणि ही जनतेने विचार करून चालणार नाही, त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, मत मांडलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय तर मग जाऊ आता पाहू पुढच्या बारीनं असं करता करता सारं प्रायव्हेट सेक्टर होऊन जाईल. आपल्या ज्याच्यापाशी पैसा असेल तोच शिकील, जो गरीब आहे तो गरीबच राहील, जो श्रीमंत आहे तो अजून श्रीमंत होईल. काय त्या सरकारचं धोरण होतं की आम्हाला गरीबाईले श्रीमंत करायचं आहे, श्रीमंताईले ततीच ठेवायचं आहे. हे तर श्रीमंत अजून गरीब होऊन राहिले. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे या जनतेला समजलं पाहिजे की निरा शिक्षणाचे या आपलं एवढं मोठं सावित्रीबाई फुलेनं, ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले याईनं एवढं मोठं जीवनाचा त्याग केला शिक्षणासाठी, सामान्य जनता शिकायसाठी. हे अशा या राजकारणी लोकांचे पोट भऱ्यासाठी नाही केला, ते आपल्या गोरगरीब जे जनता आहे त्याच्यासाठी केला. आणि हे जर त्या जनतेच्या भरोश्यावर, जीवावर जर आयुष मारत असेल, मजा करत असेल, तर काय फायदा काय आहे मग या भारतात लोकशाहीचा? लोकशाहीचा फायदा आहे काय मग हे सांगा ना. एवढं मोठं जर याईनं केलं, हे काय फायदा काय आमचा? मग आम्हाला का बस तुम्ही त्या जीवजंतूसारखं बस जगा, जन्माले या, जगा, खा प्या आणि मरा. मनुष्याच्या जन्मात जीवाला आलो तर काही ना काही सार्थक करावं लागेल ना. यानं तर यानं चालणारच नाही. पहा, तुम्हाला जर पटलं हे तर खरंच तुम्ही पुढे पाठवा. आपण याच्यावर अजून करू काहीतरी, याच्यावर बोलू, याच्यावर बोला, जरा विचार करा. तुम्ही बोलल्याशिवाय जमणार नाही. तुम्ही सामान्य जनतेनं आवाज नाही उचला, हे सरकार अशीच आपल्याला दाबत राहील. आणि निरा कंट्रोलसाठी भांडू नका. खायासाठी 2 रुपये किलोचे गहू आता कुठे, 10 रुपये किलोचे गहू कुठे भेटतात. नाहीतर काही अनाज या सरकारच्या याच्यात काही महाग होऊन नाही राहिलं. हे सरकार काही फक्त ते त्याचे जे करोडपतीचे जे उद्योग आहेत ना तेच महाग होऊन राहिले. खायचं तेल महाग आहे, पेट्रोल महाग आहे, जे त्याच्या याच्यात कंपनीत बनते ते महाग आहे, पण शेतकऱ्याच्या घरात बनते ते महाग नाही आहे. म्हणजे हे सारं यायचं एक हे आहे की जनता शिकलीच नाही पाहिजे, सवरली नाही पाहिजे. आणि जे शिकली सवरली पाहिजे ते प्रायव्हेट शाळेत ज्याच्यापाशी पैसे आहेत तेच शिकले पाहिजेत, गरीब नाहीच शिकले पाहिजे. यायचा फक्त बस तेवढ्यासाठी तुम्ही आम्हाला मत द्या. ज्या दिवशी येईल शिक्षणाचं काम येते तर त्या टाईमला कोणीच नाही राहणार, पण मत मागायचं काम तर गल्लीत बी घुसणार कोण्या, जती नाही जायचं तती बी जाते. मग हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. मतच नाही द्यायला पाहिजे. मी म्हणतो शिक्षण, तू आम्हाला शिक्षण, आम्ही तुला निवडून कासाठी दिलं, आमच्या प्रश्न मांडासाठी दिलं का ताय पोट भरायसाठी दिलं? तू हे पाहिलं पाहिजे. नाही तर मग काय तर असे सालचे सारे आमदार येऊन राहिले, खासदार येऊन राहिले, चालले, हे तर पिढ्यानपिढ्या चालूच आहे. मग 150 वर्षापासून 70-75 वर्षापासून शिक्षणात काहीच फरक नाही. साऱ्या गोष्टीत कोण्या ना प्रगतीत फरक पडला ना शिक्षणात फरक पडला. फरक कायच्यातच नाही पडला ना. फक्त फरक कायच्यात पडला, मंत्र्याच्या बिल्डिंगा झाल्या, त्याचे गाड्या घोड्या घरदार ते चांगले झाले, यायचे गाव बी नाही सुधारले. हे तर सोडा. आता समजा मी तरी समजा हे साधारण जे आमदार खासदाराच्या गावाईनं शाळा आहेत की नाही त्या बी भंगार आहेत. यायचे खासदाराच्या गावाचे दवाखाने भंगार आहेत. शाळा तर सोडा, यायची आरोग्याची शैली ते बी भंगार आहे. मग हे विचार करा, हे स्वतःच तर सुधरून नाहीत राहिले, बोलून नाही राहिलं कोणी. म्हणून काऊन नाही सुधरून राहिले? काऊन की याच्यावर कोणी बोलूनच नाही राहिलं.
अरे मग तू निवडून आला, खासदार केलं, तुला आमदार केलं, 10-10, 15-15, 20-20 वर्ष राहून तू स्वतःचा गाव सुधारून नाही राहिला, तर मग काही फायदा आहे का आता? आम्ही एवढं मोठं हे करून राहिलो, ती टॅक्स भरून राहिलो, हे करून राहिलो तुमच्या त्या याच्यासाठी का? आम्हाला सुखसुविधा भेटून नाहीत राहिल्या. अरे सुखसुविधा हे जाऊ दे, आम्हाला शिक्षण, ज्या लेकराईले शिक्षण नाही आहे ते लेकरं सांगा पुढे भविष्यात काय करतील? ते तर असेच बनतील ना हो, लोकांसारखे आमच्यासारखे ढोरं दारतील, नाही तर वावरं वाहतील, पळीत पाळतील, नाही तर कामाला जातील. अरे मग ते पुढे कधी जातील हे सांगा ना. तुम्हाला आम्ही निवडून का आमचे लेकरं का इकडे जंगलाने पाठवासाठी दिलं का? शिक्षण व्यवस्था सुधारासाठी दिलं ना का? ते याच्यासाठी दिलं तुम्हाला निवडून? आम्ही काय याच्यासाठी दिलं का? शिक्षण व्यवस्थेसाठी दिलं का कायसाठी दिलं? ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जनतेनं. तुम्ही विचार करा याच्यावर. मी म्हणतो म्हणून नाही, मी म्हणतो म्हणून विचार नका करू. तुमच्या मनाला पटते का हे पहा. आपल्यापासून टॅक्स नेऊ राहिले. प्रायव्हेट शाळेले हे ब्रँड घेतल्याबरोबर करोडो लाखो रुपये फंडिंग देऊन राहिले, पण त्या सरकारी शाळेले जे गरिबाईचे लेकरं त्याच्यात शिकतात, ज्या शाळेत आम्ही शिकलो आजपर्यंत, जेवढे थोर महान विद्वान झाले त्या शाळेतून झाले, त्या शाळेचा उद्धार नाही करून राहिले. काऊन की त्याला माहीत आहे जर या शाळेचा उद्धार केला, हे जर सगळे शिकले, सवरले, पुढे गेले, आपल्या जागी आले, तर आपण काय करावं? म्हणून तुम्हाला सांगतो, शिका, संघटित. सगळ्यात मेन मुद्दा तो जे घरच्या समजा स्त्री शक्ती आहे ना, बाया आहेत ना, ज्या महिला मंडळ आहे ना, ह्या यायले काहीतरी सांगा. निरात्या म्हणा त्याच्यात नाही. तुम्ही जर हे खरी हे गोष्ट जी आहे ना, हे तुम्ही विचार करता फक्त या गोष्टीवर की फक्त मराठी माणूस ह्या गोष्टीत कोण मागा, तर मराठी माणूस मागा. हिंदी सायटर नाही आहेत, मराठी माणूसच जती जिल्हा परिषद शाळेत लटकेला आहे. काऊन की तो गरीब आहे, त्याचं कोणी आजपर्यंत शिक्षणात जास्त जोर नाही दिला ना, जास्त याच्यात धंद्यात जोर दिला. या मराठी माणसं आहे ना, बरं खासदार आमदार सारे मराठीच आहेत, असे काही बाहेर विदेशातले नाही, बाहेर राज्यातले नाहीत, पण यायच्यासाठीच काही नाही केलं. तर हे पहा, तुम्ही या गोष्टीवर विचार करा की जर आपले जर खरंच त्याच्या बाया शिकू शकतात, त्याचे लेकरं शिकू शकतात, घरी राहून शिकू शकतात, सवरू शकतात, तर आपल्या काहून नाही शिकू शकत? पहा, या गोष्टीवर करू काहीतरी, अजून बोलू आपण. लय ऊन आहे वावरात, पाहू डबल कधी. आता एक शेतकऱ्यावर बनू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. तुम्हाला जर पटलं तर हा त्याच्यावर त्या लोकांपर्यंत पोहोचू जा की खरंच त्याने आवाज उचलला पाहिजे, आणि काहीतरी याच्यावर कोणतरी, कोण्या प्रेसवाल्यांना, कोणा मीडियावाल्यांना कोणतरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे. नाही तर हे असंच चालू राहील. आपल्याला खोट्या न्यूज दाखवल्या जातील, शिक्षण व्यवस्थेत काही सुधारणा होईल नाही, सारे आपल्यासारखेच होतील.